आज 19 फेब्रुवारी आपण सगळे या ठिकाणी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. बरोबर आहे ना? तर तुमच्यामधल्या सगळ्या लहान लहान मुलांनी खूप चांगल्या प्रकारे स्पीच दिलेला आहे. सगळ्यांनी खूप छान माहिती दिली आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक नीतीमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांचं अनुकरण आपण कधी केलं तर आपण आपलं जीवन अधिक सुखकारक बनवू शकतो. सगळ्यांनी सांगितलं की शिवाजीराजांचा जन्म कधी झाला, त्यांच्या आईचं नाव काय होतं, त्यांच्या वडिलांचे नाव काय होतं, त्यांचा जन्म कुठे झाला, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. पण आज आपण त्यांच्या आयुष्यातल्या 2 गोष्टी आपण समजून घेणार आहोत की ज्या 2 गोष्टींमुळे आपण आपल्या स्वतःला खूप आदर्श असं नागरिक आपण बनवून समाजापुढे सादर करू शकतो. तर छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो मी. जेव्हा छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी कल्याण, सगळ्यांना माहिती ना कल्याण, मुंबईजवळ एक ठिकाण आहे कल्याण, त्या ठिकाणी एक सुभेदार असायचा. त्या सुभेदाराच्या कल्याणच्या राज्यामध्ये यांनी आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये त्यांनी त्या राजाला हरवलं. तिथली बरीचशी संपत्ती त्यांनी लुटली आणि त्याच सोबत त्या सुभेदाराची एक सून सगळ्यांना माहिती ना, ती सून सुद्धा त्या मावळ्यांनी उचलून आणली आणि राजांसमोर पेश केली की राजे, आम्ही तुमच्यासाठी खूप छान असा नजराणा आणलेला आहे. तर त्या क्षणी राजांनी सांगितलं की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणजे शत्रूच्या मुली बाळांना सुद्धा आपल्या आईप्रमाणे मानणारे हे आपले शिवाजी महाराज होते. त्यांनी सगळ्या मावळ्यांना शिकवून दिली की तुम्ही भलेही बरेच राज्य लुटा, पण राज्यातल्या कुठल्याही मुलीला, कुठल्याही सुनेला किंवा कुठल्याही महिलेला हात लावता कामा नाही. तर हा आदर्श आपण राजांकडून शिकू शकतो की आपल्या समाजामध्ये असणाऱ्या आपल्या माता बहिणी, आपल्या आजूबाजूच्या महिला यांचा सन्मान करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आपण फक्त टीका लावून, केस मोठे करून त्यांचं अनुकरण नाही करू शकत. छत्रपती शिवाजी कधी व्हायचं असेल तर त्यांच्या विचारांचं अनुकरण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. की आज या ठिकाणी आपण शपथ घेऊ की आपण जेव्हा मोठे होऊ, जेव्हा आपल्याला समजायला लागेल तर आपणही आपल्या आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणींचा, आपल्या बहिणींचा, आपल्या गावातल्या स्त्रियांचा, आपल्या शिक्षकांचा, सगळ्या महिलांचा आपण आदर केला पाहिजे. त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने छत्रपतींचे शिवाजी मावळे म्हणण्याचे लायकीचे आहोत. फक्त टिक्का लावून, जयंती साजरी करून, मोठे मोठे फेटे बांधून, गाडीवरती आपले बॅनर लावून, मोठ्या मोठ्या घोषणा देऊन आपण शिवाजी महाराज बनू शकतो का? आपण नाही. आपल्याला खरंच शिवाजी महाराज बनायचं असेल तर त्यांच्या विचारांचं, त्यांच्या संस्कारांचं अनुकरण आपण केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातलं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी की छत्रपती शिवाजी राजांना किल्ला बांधायचा होता. सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी राजांनी खूप किल्ले बांधले, माहिती आहे ना? काही नावं सांगा कोणी मला किल्ल्यांचे एखाद्या? रायगड, व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड. अजून? प्रतापगड, व्हेरी गुड. अजून? सिंहगड, विजयगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, विशाळगड, पन्हाळगड, जंजिरा, असे अनेक ना अनेक किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या साम्राज्यामध्ये उभे केले. असाच एक किल्ला बांधण्यासाठी छत्रपती राजांना काही पैशांची कमतरता भासायला लागली. आता बिल्डिंग बनायची म्हटली म्हणजे आपल्याला लागतात ना पैसे, येस और नो? अशाच प्रमाणे ज्यावेळेस किल्ला बांधायचा होता त्यावेळेस थोडी त्यांना पैशाची चणचण भासली आणि मग त्या टायमाला तिथले एक सावकार होते, त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आपले काही सैनिक घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सावकाराला पैशाची मागणी केली. मागतो ना पैसे, आपण पैसे द्या आम्हाला, तुम्हाला आम्ही परत करू, अशा हिशोबाने पैसे मागतो आपण. तर या हिशोबाने छत्रपती राजे त्या सावकाराकडे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सावकारांनी राजांना बघितलं आणि ते म्हणतात की अरे बापरे, अखंड महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आज आमच्या घरी कसे काय येणे गेले? तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बोलतात की सावकार, आम्ही तुमच्याकडे कर्ज घेण्यासाठी आलेलो आहोत. काय घेण्यासाठी आलो आपण? कर्ज. मग ते म्हटले की तुम्ही कर्ज घ्यायला आला आहात, पण तुम्ही याचक म्हणून आला आहात का शासक म्हणून आला आहात? तर त्यावेळेस सांगितलं की मी याचक म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. तर सावकाराने सांगितलं की महाराज ठीक आहे, मी सावकारीचा धंदा करतो, पण ज्यावेळेस तुम्हाला मी काही कर्ज देईल तर तुमची एखादी वस्तू माझ्याकडे तारण, ज्याला आपण गहाण म्हणतो ना आपण, तर ती माझ्याकडे गहाण असायला पाहिजे. तर राजांनी त्यावेळेला त्यांच्या जवळ पडली छोटीशी गवताची काडी उचलली. काय उचलली? काय उचलली? गवताची काडी. आणि त्यावेळेस त्या सावकाराला सांगितलं की हे सावकार, माझ्या स्वराज्याची काडी ही आहे तुझ्याकडे, तू ठेव, ज्याला मी तारण म्हणून तुझ्याकडे ठेवत आहे.
आणि नंतर राजांनी बरेच ठिकाणी युद्ध केले, ते युद्ध जिंकले, बरेचशी संपत्ती जमा केली आणि त्या सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा त्या सावकाराकडे गेलेले आहेत. आणि मग त्यावेळेस सावकार त्यांचं स्वागत करतो आणि शिवाजी राजे म्हणतात की सावकार, हे तुमचे पैसे घ्या, तुमचं घेतलेल्या पूर्ण कर्जाची फेड आम्ही तुम्हाला आता करत आहोत. आणि त्या ठिकाणी जेवढे पैसे राजांनी सावकाराकडून घेतले होते तेवढे पैसे व्याजासकट शिवाजी महाराजांनी त्या सावकारला परत केलेले आहे. आणि जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा राजांनी त्या सावकाराला आठवण करून की तुझ्याकडे मी जाताना एक स्वराज्याची काळी गहाण ठेवली होती, ती मला परत कर. आणि त्यांच्यासोबत असलेले जे हंबीरराव मामा होते ते मामा म्हटले की महाराज, काळी ती काळी गवताची काळी, त्याला काय एवढी किंमत, घेतली काय आणि न घेतली काय. तर राजे त्यावेळेस उद्देश त्यांना बोलला की मामा, जोपर्यंत स्वराज्याची एकही काळी कुणाकडे गहाण असेल तोपर्यंत मला चैन पडणार नाही. म्हणजे बघा किती त्यांचे विचार श्रेष्ठ होते की एक छोटीशी गवताची काळी सुद्धा कोणाकडे गहाण ठेवण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून भविष्यात ते छत्रपती म्हणून जन्माला आले, म्हणून त्यांचा छत्रपती म्हणून सगळ्यांनी स्वीकार केला. छत्रपती म्हणजे काय की ज्यांनी सगळे मराठी साम्राज्याचे जे सेनापती होते, कोणी आपल्या राज्यात व्यस्त होते, कोणालाच आपलं स्वतःचं राज्य इच्छाच नव्हती करायची. आपल्या राज्यात प्रत्येकजण सुखी होता. आदिलशहाची, निजामशहाची, मोगलशहाची चाकरी करून प्रत्येक जण आपलं पोट भरण्यामागे व्यस्त होता. पण छत्रपती शिवाजीराजांनी स्वप्न बघितलं की हे अखंड महाराष्ट्र जे आहे ते हे हिंदवी स्वराज्य व्हावं, म्हणजे स्वतःचं राज्य व्हावं. पण ती इतकी सोपी गोष्ट नव्हती. एकीकडे आदिलशाह, एकीकडे निजामशाह, पोर्तुगीज, डच असे असंख्य शत्रू आपल्या महाराष्ट्राला वेढा घालून त्या ठिकाणी बसलेले होते. या सगळ्यांचा वेढा तोडून, या सगळ्यांना हरवून ज्या माणसाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अशा शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं आयुष्य सुखकर करायचं आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की आज 19 फेब्रुवारी रोजी आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या देशाचं रक्षण केलं, आपल्या धर्माचं रक्षण केलं, आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं, त्याचप्रमाणे आपणही मोठं झाल्यावर आपल्या धर्माचं, आपल्या राज्याचं, आपल्या संस्कारांचं रक्षण आपण केलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांना आपण शिवजयंती निमित्त अभिवादन करू शकतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांनी एकदा जोरात बोलायचंय, जय भवानी, जय भवानी.